पुण्यातील विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 18 जणांचा मृत्यू झाला. विषारी दारू पिऊन 18 जणांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना अखेर जाग आली. दापोडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विजय वाघमारे त्याचबरोबर तपास पथकाचे प्रमुख आणि 4 कर्मचारी निलंबित. अधिक नफा मिळवण्यासाठी दारूच्या कॅनमध्ये मिसळलं जात होतं मिथेनॉल. दारूच्या कॅनमध्ये मिथेनॉल मिसळून ते डबल करायचा योगेश वानखेडेच्या कृत्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. मुंबई आणि महानगरमध्ये आता सीएनजी 68 रुपये किलो. पीएनजीमध्ये देखील 50 पैशांची वाढ. दर प्रति युनिट 52 रुपयांवरती. तर आजपासून सीएनजी आणि पीएनजीचे दरवाढ लागू. टीसीएस धर्मांतर प्रकरणातील 3 संशयित आरोपीच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. आरोपी निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांनी सादर केला होता जामीन अर्ज. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. विधान परिषदेच्या कोकणाच्या जागेसंदर्भामध्ये एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. कोकणातील जागेबाबत मदत करण्याची शिंदेंना तटकरेंनी विनंती केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. कोकण विधान परिषदेत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना लढत होणार. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंचं नाव आघाडीवर, तर शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले निवडणूक लढवणार. आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी आज उमेदवारी अर्जही भरणार. दरम्यान उमेदवारीच्या बदल्यात पालकमंत्री पद अशी तडजोड झाली असेल तर ती योग्य नाही. आमदार महेंद्र दळवींची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी मुलीची उमेदवारी कायम राहिल्यास जिंकून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. आता महाराष्ट्रामध्ये अनेक नेते आहेत की प्रत्येक आपल्या मुलाला किंवा मुलीला तिकीट मागतात. माझ्या मुलीला काही हे नाही आहे. कुठल्याही शिवसेनेला देणं हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीने तटकरे आत्तापर्यंत राजकीय उलटफेर करतात ते करण्यासाठी मी माझ्या मुलीचा नक्की फॉर्म भरला. जर राहिली तर ताकदीने मी निवडून आणणार आणि जिंकून आणणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार. दुपारी पक्षप्रवेश सोहळा होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार. तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मजबूत असता तर फाळणी झाली नसती. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांचं मत. भारत पाकिस्तान व्यापार लोकसंवाद होत राहावा. त्याचबरोबर कॉक्रोच जनता पार्टीला घाबरण्याची गरज नाही, आंबेकर यांचं वक्तव्य. नागपूरच्या नरखेड येथील रद्द केलेलं उपजिल्हा रुग्णालयातील श्रेणीवर्धन पूर्ववत करा. अनिल देशमुख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. रुग्णालयाचं 30 खाटांवरून 50 खाटांचं करण्यात आलेलं श्रेणीवर्धन रद्द केल्यामुळे आक्रमक भूमिका. मुंबईतील माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. अमोल गायकवाडचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयानं नाकारलेला आहे. आरोपींना आश्रय दिल्याचं अमोल गायकवाड विरोधात पुरावे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना व्हॉट्सअपवरती धमकीचा संदेश पाठवून 1 कोटी रुपयांची मागणी. सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल, तपास सुरू. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये हिट अँड रनच्या घटनेत एकाचा मृत्यू. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली. नागपूर इथून तुमसरकडे भरधाव येणाऱ्या कारनं दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. विरारमधील अर्नाळा बंदरपाडा इथं वीज वितरणाच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. लोड वाढल्यामुळे आधी स्पार्किंग आणि त्यानंतर आग लागली आहे. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. हिंगोलीत वाढत्या महागाईचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका. खत आणि बियाणांचे भाव वाढले. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीही वाढल्यात. शेती करणं परवडत नसल्याची हिंगोलीतील शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. शेती करणं परवडत नाही. खताचे भाव प्रत्येक बॅग मागं 200, 300, 400 असे भाव वाढलेले आहेत आणि शेतमालाला काहीच भाव मिळत नाही. जे आहे तेच आहे. उलट डिझेलचे भाव वाढल्यामुळे शेतीची जे मशागत करायची आहे ट्रॅक्टर मिळत नाही डिझेल नसल्यामुळे. मशागतीचे काय रेट वाढले की नाही? मशागतीचे रेट वाढले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चेसाठी येत्या 5 जूनला बैठक. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी रखडलेल्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संप करण्याचा निर्णय घेतला होता.
पुढील 7 दिवसांमध्ये देशात मान्सूनचं आगमन होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज. रविवारपासून मुंबईत हलक्या सरी बरसण्याचाही अंदाज. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट. पावसाळ्यात मुंबईत तुंबण्याची शक्यता. मेट्रो, रस्ते आणि इतर पायाभूत कामांमुळे पर्जन्य वाहिन्या आणि जलवाहिन्यांचं नुकसान. मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांचे MMRDAला पत्र. मुंबईतील अपुऱ्या प्रकल्पांमुळे पालिकेची चिंता वाढली आहे. कल्याण डोंबिवलीत 2 जून रोजी 12 तास पाणी बंद. शुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक आणि देखभाल कामांमुळे पाणी पुरवठा बंद राहणार. ठाण्यात 3 जून रोजी 12 तास पाणी पुरवठा बंद. पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार. सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंकडून पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट. आयुक्तांकडून पावसाच्या पाण्याचा जलद गतीनं निचरा करणाऱ्या RTO प्रणालीचा आढावा, तर आयुक्तांकडून पावसाच्या पार्श्वभूमीवरती आवश्यक निर्देशही देण्यात आले. मुंबईतील पावसाळ्यापूर्व सर्वेक्षण पूर्ण. म्हाडाकडून 82 अतिधोकादायक उपकर प्राप्त इमारती जाहीर. भाडेकरू रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं आणि कार्यवाहीत सहकार्य करावं असं आवाहन. शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट गणवेश दिल्यास कारवाई. शाळा व्यवस्थापन समिती, कापड पुरवठादारांवरती कारवाई होणार. गणवेशाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीस पाठवले जाणार आहेत, तर शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याच्या सूचना. पुणे विद्यापीठाची 18 जून रोजी सेटची परीक्षा. 2 ते 16 जून पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार. 18 मे रोजी परीक्षा होणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.